मुलाला 16वं वर्ष लागलं की पालकांनी त्याच्यासोबत मित्राप्रमाणे आचरण करावं, म्हणजे ते मूल मोठं झालंय असं समजून त्याच्यासोबत आदराने वागावं, असं खुद्द चाणक्य सांगून गेलेत. मूल प्रौढ होऊ लागलं की पालकांनी देखील अधिक परिपक्व होणं अपेक्षित आहे. म्हणजे मुलांच्या वाढत्या वयासोबत आपलं काम हे पालकांचंच असलं तरी पालकाच्या भूमिकेत जरा बदल करावा लागणार आहे. जॉब तोच आहे, पण रोल वेगळा ह्याची जाणीव अपेक्षित आहे. त्यामुळे मुलाच्या 16व्या वाढदिवसाला आपल्या पालकत्वाला वेगळ्या दृष्टीने पुढे न्यायचं आहे. मुलांसोबत आपणही मोठं व्हायचं आहे, अशी खूणगाठ बांधणं आवश्यक आहे. नमस्कार. सायकोलॉजी संडेजमध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे. मी एक सायकोलॉजिस्ट आणि काउन्सेलर आहे आणि माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. रात्रंदिन अमा युद्धाचा प्रसंग, अशी अवस्था ज्या नात्यामध्ये होते ते नातं म्हणजे मोठं होऊ लागलेली मुलं आणि पालक यांच्यातलं नातं. मोठं म्हणजे मग मोठं झालेली आणि पुढे सगळीच. हार्वर्ड विद्यापीठामध्ये पेरेंटिंग एक्सपर्ट असणारे डॉक्टर जिम बर्न यांनी त्यांच्या संशोधन त्यांनी केलं आणि त्यावर आधारित एक पुस्तक लिहिलंय, डुईंग लाईफ विथ अडल्ट चिल्ड्रन, ज्यात प्रौढ वयात असलेल्या मुलांचं पालकत्व निभावताना नातेसंबंध चांगले व्हावेत ह्याच्यासाठी काही तत्व सांगितली आहेत. अर्थात त्यांच्या संशोधनाचा संदर्भ हा जरी पाश्चात्य असला तरी त्यातल्या काही बाबी ह्या आपल्या चौकटीत नक्कीच लागू होतात. ते म्हणतात त्याप्रमाणे पहिलं तत्व आहे, आपल्या नात्याचा नव्यानं शोध घ्या. कारण घराच्या रंगमंचावर पालक म्हणून आता आपली भूमिका वेगळी होत जाणार आहे. मग आधीच्या भूमिकेतले डायलॉग चालणार नाहीत. त्यामुळे त्या नात्याचा पुन्हा नव्यानं शोध घेतला पाहिजे. मुलं बालवयात असताना किंवा किशोरवयीन असताना ज्या पद्धतीने पालक म्हणून आपण वागलो त्या पद्धतीने मुलं प्रौढ झाल्यावर आता वागून चालणार नाही, हे अंगवळणी पडून घ्यावं लागेल. दुर्दैवाने काही ठिकाणी पालक 20-22 वर्षाच्या मुलांवर देखील हात उगारताना दिसतात. अर्थात ते चांगल्यासाठीच आहे असं म्हणत असले तरी असं वागणं निसंशय आक्षेपार्ह आहे, कारण त्यांनी फक्त विसंवाद वाढीला लागतो. प्रौढ मुलांच्या नात्यामध्ये महत्वाचं असलेलं बर्न यांनी सांगितलेलं दुसरं तत्व म्हणजे न मागितलेले सल्ले अथवा सूचना द्यायच्या नाहीत. कारण आवश्यकता नसताना केलेली सूचना ही टीकेच्या स्वरूपात घेतली जाते आणि पालक अशा सूचना करताना हे आमच्या अनुभवाचे बोल आहेत म्हणून सांगतात आणि त्या सूचना लगेचच मुलांनी ऐकाव्या अशी अपेक्षा पण ठेवतात. पण दरवेळी मुलांना पालकांच्या अनुभवावरून शिकण्याची इच्छा का असेल? शिवाय असं करून त्यांच्या निर्णय क्षमतेवरती आपला विश्वास नाही असंही दाखवलं जातं. मग त्यांना त्यांचे अनुभव घ्यायला आपण संधी द्यायला हवी, कारण पालकांनाही हे काही अनुभव आलेले असतात. ते त्यांच्या पालकांचे आले असतात का? तर बरेचदा नाही, त्यांच्या स्वतःचे अनुभव पण असतात ना ते. मग अशा वेळेला जर फारच राहावलं नाही तर विचारायचं, सांगायचं आणि तिथंच डिटॅच व्हायचं. आता असं होऊ शकेल की तुम्ही काही सल्ला दिला, मुलांनी नाही ऐकला. याही वेळेस एकतर त्यांना त्यांच्या चुकीमधून काहीतरी धडा मिळेलच किंवा पालकांचा सल्ला उपयोगी ठरला असता हेही त्यांच्या लक्षात येईल आणि तोही अनुभव एक गाठीला बांधू शकतातच ना. बर्न यांनी सांगितलेलं तिसरं तत्व म्हणजे त्यांच्या संस्कृतीचे विद्यार्थी व्हा. 2022कडे जाणारी ही मुलं नव्या वेगाने बदलणाऱ्या जगाचे प्रतिनिधी आहेत. त्यांची दुनिया खूप वेगळी आहे. त्या दुनियेबद्दल कुतूहल ठेवा. ही दुनिया चुकीची आहे असं म्हणण्यापेक्षा ती वेगळी आहे हे मान्य करा. कारण ही मंडळी टेक्नॉलॉजी, इंटरनेट यात वाढलेली जन्माला आलेली आहे. म्हणजे एखादं मूल जन्माला आल्यावर त्या बाळाला त्याच्या आईने पाहण्याआधीच दुसऱ्या देशातल्या त्याच्या कुठल्या तरी आत्या मावशीने त्याला व्हिडिओमध्ये पाहिलेलं असतं. पालक पिढीच्या मंडळींनी शाळेमध्ये असताना अन्न, वस्त्र, निवारा या जगण्याच्या गरजा असतात हे शिकलं होतं. पण या मिलेनियल्स आणि या सगळ्या नवीन जनरेशन झीच्या मुलांसाठी जीवनावश्यक गरजांमध्ये वायफायची भर पडलेली आहे.
त्यांची भाषा, त्यांच्या प्रायोरिटीज ह्या पालकांना कोड्यात टाकणाऱ्या असतात. म्हणजे डिजिटल माध्यमातून एकमेकांशी संपर्क ठेवत आणि प्रत्यक्ष वर्षाकाठी फक्त 2दा-3दाच भेटून संसार करणारी ही पिढी आहे. मग त्यांचे विचार पालकांशी जुळणं किती अवघड आहे. म्हणूनच नवा गडी, नवे राज्य, नवे नियम. त्या नियमांबद्दल, त्या जगाबद्दल पालकांना फक्त कुतूहल वाटलं पाहिजे आणि माहिती करून घेतलं पाहिजे. चौथं महत्वाचं तत्व जे पालकांनी आवर्जून मनावर घ्यायला हवं ते म्हणजे अवलंबून राहण्याला प्रोत्साहन न देणं. पालक देत असलेल्या सोयीसुविधांचा विचार करता, समस्यांना तोंड देण्याच्या मुलांच्या क्षमतेचा विचार करता, त्यांना त्यांच्या आयुष्यासाठी पालकांनी आपल्यावर अवलंबून ठेवूच नाही. डॉक्टर बर्न म्हणतात, "दे विल नेव्हर कम टू नो हाऊ फार द टाउन इज इफ यू कॅरी देम ऑन युअर बॅक." आपण जर या मुलांना कायमच कडेवर उचलून धरलं तर रस्त्यावरच्या खाचखळग्यांची त्यांना कल्पना येणार नाहीच. आणि मग शिवाय त्याचा तोटा असाही होत जातो की मुलं हळूहळू पालकांना गृहीत धरत जातात. आपल्याला असा कम्फर्ट देणं हे पालकांनी केलंच पाहिजे, हे त्यांचं कर्तव्यच आहे, म्हणजे त्यांनी केलं ते एवढं काय विशेष, असं त्यांना वाटत जातं. म्हणजे नाही केलं तर पालक कमी पडतायत असा भ्रम मुलांचा होऊ लागतो, जो सर्वथा चुकीचा आहे. उदाहरणार्थ 20-22 वर्षाचा मुलगा आईची टू व्हीलर वापरतो, पण त्यात पेट्रोल भरणं, गाडीची स्वच्छता करणं यातून सोयीस्करपणे अंग काढून घेतो. अर्थातच तो जर कमवत नसेल तर पैसे पालक देणारच असतात. पण अशा वेळी त्या गाडीचा आवश्यक असेल तेव्हाच उपयोग करणं हेही त्या मुलाला कळलं पाहिजे. किंवा गाडीचा मेंटेनन्स ठेवण्याकडे तरी आपलं लक्ष असलं पाहिजे, किंवा पालकांनी हे सांगायला पाहिजे. तसंच घरातले सगळे शाकाहारी आहेत, पण मुलाला मात्र व्हीगन व्हायचंय. पण मग त्याच्यासाठी करावी लागणारी सगळी उठाठेव आईनी करावी आणि मी फक्त जेवायला येईन किंवा मला काय पाहिजे हा मेनू देईन असा पवित्रा मुलांनी घेऊन चालणारच नाही. मग त्याच्यासाठी त्यांनी मदत करायला हवीच आहे. तसंच अनेक घरी मुलांना कुत्रा पाळायला आवडतो, पण तो दिवसभरात फक्त त्या कुत्र्याचे 2-3 तास लाड करण्यापुरतंच. बाकी त्या कुत्र्याचं खाणं, पिणं, अंघोळ, औषधं, फिरायला नेणं हे सगळं त्या पालकांच्या बोकांडी बसतं. म्हणजे मला तरी हे असंच दृश्य बहुतेक घरी दिसत असतं. आता आपल्या मुलांचे लाड करण्यासाठी पालकही हे कौतुकाने करतात, त्याला हरकत नाहीच आहे. पण त्याची जाणीव त्या मुलांना असली पाहिजे. म्हणजे जर काही कारणाने आईला नाही जमलं तर त्याचा जाब मुलांनी आईला विचारू नये. आणि कितीही केलं ना पालकांनी तरीही मुलांच्या मनासारखं 100% होत नसतंच. त्यामुळे मग सारखी चिडलेली, असमाधानी, अनेक बाबतीमध्ये परिस्थितीला, लोकांना, शिक्षकांना नावं ठेवणारी तक्रारखोर मंडळी भोवताली दिसतात. म्हणजे अगदी काही वयामध्ये अशा तक्रारी करणंही स्वाभाविक आहे, पण बऱ्यापैकी प्रौढ झालेल्या मुलांनाही हे असं तक्रारी करण्याची एक सवय लागल्याचं दिसून येतं. पण दुर्दैवाने त्यांच्या या वागण्याचं समर्थन करणारी मंडळी देखील म्हणजे पालकच असतात, हे पाहून मन खरंच उद्विग्न होतं. पण त्यावेळी पालकांच्या हे लक्षात येत नाही की आपलं असं त्यांना पाठीशी घालणं बुमरॅंगसारखं अंगावर उलटून येणार आहे. कारण कृतज्ञता ही शिकवावी लागते, आवर्जून शिकवावी लागते, त्याची सवय करावी लागते. पालकांकरवी काही बाबतीमध्ये अतिपोषण झाल्याने आज अनेक 25-30 वर्षाची मुलं आणि म्हणजे त्याच्याही पुढील कदाचित काही असतील, पालकांनी त्यांच्यासाठी जे केलं आहे त्याला नजरेआड करत त्यांना जे मिळालं नाही किंवा त्यांच्या अपेक्षेप्रमाणे झालं नाही याचं खापर पालकांच्या डोक्यावर फोडून पालकांना अपराधीपणाच्या भावनेत ढकलून मोकळवतायत. जिम बर्न यांच्या यादीमधलं अजून एक तत्व आहे ते म्हणजे फाइंड जॉय इन द एम्प्टी नेस्ट. बऱ्याच घरांमध्ये मुलाभोवती सगळं घर फिरत असतं, खास करून आई मंडळी गुंतलेली असते. पण मग मुलं मोठी झाल्यावर त्या घरट्याला सोडून ते इतरत्र कुठंतरी स्थायिक होणार आहे याची कल्पना असतेच, तरी देखील त्रास होतो. म्हणजे आयुष्यातल्या ह्या टप्प्यावर आनंद घेण्याची तयारी प्रत्येक जोडप्यानी खूप आधीपासून, जोडप्यानी म्हणजे त्या मुलांच्या आईवडिलांनी, त्यांनी त्यांच्या सहजीवनाची सुरुवात केल्यापासूनच करायची असते. एकमेकांच्या सहवासात परिपूर्णता असली की नोकरी, शिक्षणासाठी मुलं इतर ठिकाणी निघून गेल्यावर ते रिकामं झालेलं घर खायला उठत नाही. नवरा बायकोचं सहजीवन हे एकमेकांसह जीवन जगण्यामध्ये अर्थ शोधणं याच्यामध्ये असतं.
नाहीतर मुलं दूर असली तरी इथून मुलांचं आयुष्य हे आपलंच आयुष्य आहे असं वाटत त्या मुलांच्या संसारामध्ये ढवळाढवळ सुरूच राहते. ती मुलांसाठी एक नवी डोकेदुखी असते. म्हणजे आपल्या एम्प्टीनेसचे प्रश्न सोडवताना नवे प्रश्न उत्पन्न होतील असं होऊ नये ना. तेव्हा हा एम्प्टीनेस आहे असं न म्हणता ही जी परिस्थिती आहे त्याला आता छान आपल्याला एक स्वातंत्र्य मिळालेलं आहे. हवं ते करण्याची, राहिलेलं जगून घेण्याची, निसटलेलं पुन्हा मिळवण्याची संधी आहे असं समजून आपला आनंद या पालकांनी आपणच शोधायला हवाय. म्हणजे आपली न्यूसन्स व्हॅल्यू कमीत कमी कशी राहील असा प्रयत्न करत मुलांना, नातवंडांना प्रत्यक्ष किंवा डिजिटली आपली एनर्जी, आपला एक जे विस्डम, समजूतदारपणा कसा देता येईल याचा विचार करत आयुष्याला सुज्ञपणे स्वीकारावं लागेल. तेव्हा प्रौढ मुलांच्या आयुष्यामध्ये म्हणजे साधारण एक 16 वर्षाच्या पुढे मुलांच्या आयुष्यामध्ये पाठीशी खंबीर उभं राहणं हेच उद्दिष्ट आपलं आहे हे लक्षात ठेवायचं. प्रमुख भूमिकेमध्ये आता आपली मुलं असल्याने घराचं स्टेज म्हणजे जो रंगमंच आहे तो त्यांच्या स्वाधीन करत आपण विंगेत उभं राहायचं. मुलं डायलॉग विसरली तर फक्त प्रॉम्प्टिंग करायचं. ते चुकले तर त्यांना सांभाळून घेण्यासाठी आपली जी भूमिका आहे ती आता चरित्र अभिनेत्याची आहे असं आनंदाने समजून ते जगायचं. पटतंय ना? तेव्हा मध्यमवयीन, ज्येष्ठवयीन जी यशस्वी मंडळी आहे त्यांनी त्यांच्या पुढच्या पिढीला भक्कम आधार द्यायचा आहे आणि आपलं जगणं सार्थकी लावायचंय. जे लोक ऑलरेडी असं वागतायत ना त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा की ही सांगितलेली तत्व सगळी परदेशातली असली तरी आपल्याला कशी लागू होत आहेत आणि त्याचा तुम्हाला कसा खूप छान अनुभव येतो आहे. तेव्हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. केलं नसेल, जे इतरांनी केलं नसेल तर त्यांना करायला लावा. सो स्टे ट्यून्ड अँड थँक्स फॉर वॉचिंग.